त्यासोबतच साताऱ्याच्या कराडमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा होणार आहे। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी ही सभा होतीये। सभेच्या माध्यमातून महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची देखील तयारी आहे। नरेंद्र मोदी कराडमध्ये येत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। सगळ्यात महत्त्वाचं, नरेंद्र मोदी कराडमध्ये पहिल्यांदाच येत असल्याने त्यांच्या भाषणाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सातारा लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज सातारा कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा पार पडत आहे आणि यशवंत नगरीत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून या ठिकाणी पंतप्रधानांच्या सभेची प्रचंड तयारी या ठिकाणी केलेली आहे। तब्बल 1 लाख लोक येण्याची आयोजकांना अपेक्षा असून त्या दृष्टीने या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न घ्यावा अशी मागणी आपण नरेंद्र मोदी यांच्या सभेत नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानांच्याकडे करणार आहोत असं वक्तव्य केलं होतं। त्या दृष्टीनं पंतप्रधान या ठिकाणी नेमकं भारतरत्न बाबतीत काय बोलतात याकडे राजकीय जाणकारांसह नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा।